हजारो मुंबईकरांना मारण्याचा मोठा कट मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आलाय। फैयाज प्रेमजी या व्यक्तीनं मोहरमच्या मिरवणुकीत पेन किलर म्हणून विषारी गोळ्यांचं वाटप केलं। झिंक फॉस्फाईड मिसळलेल्या 15,000 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आणि आरोपी सध्या अटकेत आहे। हजारो मुंबईकरांना मारण्याचा मोठा कट मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आलाय। भायखळ्यातल्या मोहरमच्या मिरवणुकीत फैयाज प्रेमजी नावाचा व्यक्ती पेनकिलर म्हणून कॅप्सूलचं वाटप करत होता। या प्रत्येक कॅप्सूलमध्ये त्यानं 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड मिसळलं होतं। झिंक फॉस्फाईड हे उंदीर किंवा घुशी मारण्यासाठी वापरण्यात येतं। झिंक फॉस्फाईड मिसळलेल्या या गोळ्या फैयाज प्रेमजी हा व्यक्ती मिरवणुकीतल्या लोकांना वाटत होता। थोड्या गोळ्या वाटलेल्या असताना मुंबई पोलिसांना त्याचा संशय आला। त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत कॅप्सूलचा साठा जप्त केला। यानंतर पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यामध्ये सलमान सय्यद नावाच्या व्यक्तीची तब्येत बिघडल्याची तक्रार झाली। फैयाज प्रेमजीनं दिलेली कॅप्सूल खाऊनच संबंधित व्यक्तीची तब्येत बिघडल्याचा संशय आहे। तर पोलिसांनी फैयाज प्रेमजीकडून तब्बल 14,900 कॅप्सूल जप्त केल्यात। फैयाज प्रेमजीनं ऑनलाईन साईटवरून 3,000 कॅप्सूल आणि 50 किलो झिंक फॉस्फाईड खरेदी केलं होतं। आरोपीची वय 39 वर्ष आहे। तो राहणार विमाननगर पुण्याचा आहे आणि त्याची एज्युकेशन BBA आहे आणि मागच्या वर्षी तो 2025 मध्ये इराण आणि इराकला जाऊन आलेला आहे। आतापर्यंत हे माहिती समोर आलेली आहे। मोहरमच्या मिरवणुकीमध्ये विषारी गोळ्या वाटणारा फैयाज प्रेमजी हा उच्च शिक्षित आहे। तो पुण्याच्या विमाननगर परिसरात राहतो। त्याचं शिक्षण BBA पर्यंत पूर्ण झालं असून तो एका खासगी संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती आहे। याआधी तो इराक आणि इराणला जाऊन आलाय। त्यामुळे फैयाज प्रेमजीच्या या कृत्यामागे कोणता दहशतवादी अँगल आहे का याचा तपास मुंबई पोलीस करतायत।